5 मिनिटं झालेली आहेत. आम्ही हे बघा ओपन केलेले आहेत आणि आता ते व्यवस्थित असे खरपूस भाजलेले आहेत. हे बघा आता अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या वेळेचे असे यल्लापे बनवून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394. आणि आज मी तुम्हाला मस्त असे कोकणातले गोड यल्लापे बनवून दाखवणार आहे आणि ते पण पारंपरिक. आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग साहित्य दाखवते. 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. हा साधा तांदूळ घेतलेला आहे, रेशनचा तांदूळ. आणि अर्धी वाटी अशी गूळ घेतलेला आहे. ते गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार, तुमच्या गोडाप्रमाणे तुम्ही वापरू शकता. मी अर्धी वाटी घेतलेला आहे. पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी पेक्षा 1 चमचा जास्त उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि नारळाची 1 वाटी घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रूट मध्ये काजू घेतलेले आहेत, काजूचे तुकडे. एक मी पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात हे तांदूळ ओतते 1 वाटी. त्याच्यात अर्धा चमचा मेथी घालते. त्याच्यात अर्धी वाटी चणा डाळ घालते. त्याच्यात पाव वाटी आणि त्याच्यात 1 चमचा अशी उडीद डाळ घालते आणि मूग डाळ पाव वाटी. आणि अर्धा चमचा जिरं. आणि सगळं आता घालून त्याच्यात आता असं पाणी घालून 3 वेळा असं धुवून घेते. आता 3 वेळेचे असे स्वच्छ धुवून झालेले आहेत बघा तांदूळ, डाळ वगैरे. आता आम्ही त्याच्यात पाणी ओतूया आणि 4 तासांसाठी असे भिजत ठेवूया. पाणी असं वरपर्यंत असं आलं पाहिजे, 1 बोट असं वर आलं पाहिजे. आणि आता ते झाकून आम्ही 4 तासांसाठी ठेवूया. आता आम्हाला यल्लाप्याच्या पिठात खोबरं टाकायचं आहे ना, म्हणून आम्ही हे किसून घेऊया वेळीवर. एकदम असं बारीक किसून घ्यायचं, असं मोठं मोठं किसायचं नाही. हे बघा आमचं खोबरं पण किसून झालेलं आहे. हे बघा 4 तास झालेले आहेत. आमच्या डाळी आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता आम्ही ते वाटून घेऊया पाट्यावर, वंट्यावर. त्याच्यात पाणी आहे ते असं निथळून काढायचं आणि जास्त पाणी टाकायचं ना, असं रवाळ असं वाटून घ्यायचं. हे बघा आता आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे. आणि असं एकदम बारीक वाटलेलं नाही, एकदम असं रवाळ असं वाटलेलं आहे. आणि ते आता आम्ही काढून घेऊया. आणि पाणी पण त्याच्यात जास्त आम्ही टाकलेलं नाही. नंतर आम्ही त्याच्यात गूळ घालणार नाही, गुळाचं पाणी होणार. आता वाटून घेतलेलं आम्ही पीठ डाळींचं आणि तांदळाचं, त्याच्यात आम्ही हे अर्धी वाटी गूळ घालूया. त्याच्यात हे काजूचे तुकडे घालूया आणि त्याच्यात ही 1 वाटी नारळाचं खोबरं घालूया. आणि त्याच्यात हे पाट्यावर, वंट्यावर राहिलेलं पाणी काढलेले ते थोडं घालूया. आणि हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यात
अशी पाव चमचा अशी हळद घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे आमचं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पीठ। आणि आता आम्ही त्याच्यात 1 चमचा असं तेल घालूया आणि रात्रभर असं आम्ही झाकून ठेवूया। हे बघा, रात्रभर आम्ही पीठ ठेवलेलं येल्लाप्प्यांचं ते आता व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे। हे बघा, आणि आता त्याच्यात आम्ही मीठ घालून घेऊया। आणि ह्या बाजूला आम्ही चूल पेटवलेली आहे आणि खाली एक तवा ठेवलेला आहे आणि तव्याच्या वर असं येल्लाप्प्यांचं भिडं ठेवलेलं आहे। बघा, येल्लाप्प्यांचं भिडं असं असतं आणि ह्याच्यात हे बनवतात। आणि त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे बघा, साजूक तूप, आणि हा केळीचा देठ घेतलेला आहे। आता आम्ही त्या येल्लाप्प्याच्या भांड्याला असं तूप लावून घेऊया। दोन मिनिटं असं झाकण लावून असं तापत ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे झाकण आम्ही काढलेलं आहे आणि आता त्याच्यात आम्ही हे येल्लाप्प्यांचं असं पीठ घालूया। एकदम फुल भरायचं नाही, पाऊण असा भरून घालायचं, मग ते फुलून येणार आणि फुल पॅक होणार। येल्लाप्प्याच्या भिड्यावर हे पीठ घातलेलं आहे व्यवस्थित आणि ते आता आम्ही 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। बघा, 5 मिनिटं झालेली आहेत, कसे व्यवस्थित असे फुलून आलेले आहेत हे बघा। आणि आता ते आम्ही असे ओपन करून 5 मिनिटं असे ठेवूया। आता 5 मिनिटं आम्ही असे उघडून ठेवलेले ओपन करून, आता आम्ही ते परतून घेऊया। बघा, अशा प्रकारे आम्ही ते सर्व असे परतून घेऊया। आता त्याच्यावर आम्ही असं तूप थोडं थोडं घालूया आणि परत असं 5 मिनिटं आम्ही झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेली आहेत, आम्ही हे बघा ओपन केलेले आहेत आणि आता ते व्यवस्थित असे खरपूस भाजलेले आहेत। हे बघा, कलर पण छान आलेला आहे, सगळे खरपूस झालेले आहेत। हे बघा, आता आम्ही काढून घेऊया। आता अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या वेळेचे असे येल्लाप्पे बनवून घेऊया। अशा प्रकारे आमचे सर्व असे येल्लाप्पे बनवून झालेले आहेत आणि हे आता आम्ही काढून घेऊया। हे बघा, हे पण असे खरपूस असे फ्राय झालेले आहेत आणि ते आता आम्ही काढून घेऊया। हे बघा, आम्ही येल्लाप्पे बनवलेले आहेत आणि ही कोकणातली फार पूर्वीपासूनची पारंपरिक अशी रेसिपी आहे येल्लाप्पे। आणि माझी आत्या बनवायची, माझी आजी बनवायची, माझी आई पण बनवायची, म्हणून मला ते आवडतात आणि मी ते संध्याकाळचे चहा बरोबर करून खाते पण। म्हणून मी आज तुम्हाला हे मुद्दाम दाखवलेले आहेत आणि हे तुम्ही मुद्दाम ट्राय करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता मी तुम्हाला एक खाऊन दाखवते। हा बघा कसं झालेला आहे, बघा जाळी पण व्यवस्थित पडलेली आहे त्याला बघा। आणि आता मी हा खाऊन दाखवते तुम्हाला, या खायला। एकदमच छान झालेला आहे, गोड पण व्यवस्थित झालेला आहे। ते तुम्ही संध्याकाळचे चहा बरोबर मुलांना करून द्या, तुम्ही पण खा। आणि
हे अल्लापे कोऱ्या चहा बरोबर एकदमच मस्त लागतात आणि हे तुम्ही करा आणि खा आणि लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशीच मी एक पुन्हा रेसिपी नवीन घेऊन येईन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.